ला एक नोटिफिकेशन काढलेलं आहे। ज्या नोटिफिकेशन प्रमाणे BHMS होमिओपॅथी डॉक्टर्स आहेत ज्यांनी CCMP कोर्स केला आहे, अशा डॉक्टरांना त्यांची स्वतःची होमिओपॅथी काउन्सिल असताना, ज्याच्यामध्ये ते ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत आणि प्रॅक्टिस करत आहेत, असे असताना सुद्धा आमच्या काउन्सिलमध्ये म्हणजे ॲलोपॅथिक डॉक्टरांची काउन्सिल, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन दिलं जाण्याचा घाट घातलेला आहे आणि त्यांना ॲलोपॅथीची प्रॅक्टिस अलाव केली जात आहे। त्याच्या विरोधामध्ये आम्ही संपूर्ण राज्यभर हे आंदोलन करत आहोत। इंडियन मेडिकल असोसिएशन जे जगातली सर्वात मोठी डॉक्टरांची संघटना आहे, त्या संघटनेने हे हातामध्ये घेतलेलं आहे आणि आमचे यंगर जनरेशनचे जेवढे काही असोसिएशन आहेत, माड आहे, ASME आहे, MSRD आहे, सेंट्रल नागमो आहे, MSMP आहे, सेंट्रल मार्ड आणि सगळे स्पेशालिटी ऑर्गनायझेशन API, IAP, ASI ते सगळे असोसिएशन जॉईन झालेले आहेत आणि हा 24 तासासाठी आम्ही बंद संपूर्ण राज्यभर पाळत आहोत। आमची साधी मागण्या नाही आहेत, आमची एकच मागणी आहे की त्यांना त्यांची काउन्सिल आहे, त्यांना त्यांची प्रॅक्टिस करू द्या। त्यांची पॅथी होमिओपॅथी आहे, जसे BMS डॉक्टर त्यांची आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात, डेंटल डॉक्टर त्यांची प्रॅक्टिस करतात, तसं त्यांना त्यांची प्रॅक्टिस करू द्या। युनानी डॉक्टर युनानीची प्रॅक्टिस करतात, तसं होमिओपॅथीना होमिओपॅथीची प्रॅक्टिस करू द्या। आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन दिलं नाही पाहिजे। मी डॉक्टर सचिन पाटील सेंट्रल मार्डचा अध्यक्ष। सर्वप्रथम जाहीर निषेध करतो की शासनाने चालू केलं रजिस्ट्रेशन 5 तारखेच्या नोटिफिकेशन, ते आजवर सर्वात अगोदर थांबवलं पाहिजे आणि शासन जे आरोप करत आहे की ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स नाहीत, तर आज आमचे कलिग्स फार अलिबागपासून गडचिरोलीपर्यंत वर्किंग आहेत। मी स्वतः या आरोपाचा निषेध करण्यासाठी कारला PSCला व्हिजिट करून स्वतः मी 2 दिवसापूर्वी निषेध केलेला आहे। तर हा आरोप एकदम चुकीचा आहे आणि जो मिक्स होते आहे ते तुरंत सरकारने थांबवले पाहिजे आणि जर सरकार मान्य करत नसेल तर आम्ही आंदोलन आमचं अजून तीव्र करू। मी डॉक्टर अथर्व शिंदे, राज्य प्रवक्ता सेंट्रल मार्डकडनं आम्ही निवासी डॉक्टरांकडनं एवढंच सांगायचं आहे की सरकार म्हणतंय की डॉक्टरांची कमतरता आहे, पण असं असताना MBBS डॉक्टर्स इतके झालेत की बॉन्ड करण्यासाठी, MBBS झाल्यानंतर बॉन्ड करण्यासाठी जागा नसल्यात, जागा नाही आहेत। या कारणामुळे राज्य शासन बॉन्ड डिसमिस करण्याच्या ह्याच्यात आहे। तर जेव्हा असे निर्णय शासन घेत आहे की जागा नाही आहेत म्हणून बॉन्ड कॅन्सल करतायत, तर शासनाची ही भूमिका जी आहे की जागा MBBS डॉक्टर नाही आहेत आणि त्यामुळं BHMS डॉक्टर्स देण्यात यावे, ही अत्यंत चुकीची भूमिका आहे आणि त्याचा आम्ही मार्ड, MSRDA, FEMA, फोर्डा या सगळ्या संघटनेमार्फत आणि सगळ्या कनिष्ठ आणि वरिष्ठ निवासी डॉक्टरांमार्फत जाहीर निषेध करतो। हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।